उपवासाचे लाडू करण्यासाठी थोडीशी खसखस भाजून घेतली. खसखस भाजून झालेली आहे. मिक्सरवरती चांगली बारीक करून घ्यावी. आता इथं ओला नारळ किंवा सुक्का नारळ घ्यावा, त्याच्यावरचं साल जे आहे ते काढून घ्यावं आणि आता मिक्सरवरती चांगला बारीक करून घ्यावा. इथं कढईमध्ये 3 ते 4 चमचे तूप टाकून घ्यावं. तूप गरम झालं की ओला नारळ जो आहे किसलेला तो टाकून घ्यावा. आता नारळ चांगला खरपूस असा भाजून घ्यावा. त्याच्यामध्ये 100 ग्रॅम गूळ टाकून घ्यावा आणि चांगलं मिश्रण एकत्र करून घ्यावं. थोडंसं पाणी शिंतडावं. बारीक करून घेतलेली खसखस टाकून घ्यावी. शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहे, त्याचं कूट टाकून घ्यावं. खजूर 150 ग्रॅम टाकून घ्यावी आणि वेलची पूड घालावी. आता हे सर्व मिश्रण एकत्र चांगले मिक्स करून घ्यावं. त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्त्याचे काप घालून घ्यावेत आणि आपले लाडू जे आहेत ते अतिशय पौष्टिक असे लाडू या पद्धतीने वळून घ्यावेत. रेसिपी कशी वाटली ते जरूर कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.